या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे। अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील भाकरुंडी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या वास्तव्याबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। 6 खाटांवर तब्बल 19 विद्यार्थ्यांना राहावं लागतंय। पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि जेवणाच्या सुविधांबाबतही गंभीर सवाल उपस्थित होत आहे। या सगळ्या प्रकाराची आमदार रामदास मसराम यांनी अचानक पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सुविधांचा अभाव असल्यानं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आश्रमशाळेला भेट दिली असता समस्यांचा डोंगर त्या आश्रमशाळेमध्ये दिसून आला। ज्या ठिकाणी 240 मुलांची कॅपॅसिटी मुलं आणि मुली मिळून आहे, त्या आश्रमशाळेमध्ये 505 एकूण विद्यार्थी संख्या ही आश्रमशाळा आणि एकलव्य मिळून आहे आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण विद्यार्थ्यांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। EMRS एकलव्य गेवर्धा ही शाळा इथे स्थित असल्यामुळे एकूणच अशा तऱ्हेची म्हणजे निवास व्यवस्थेसाठी फार मोठी अडचण भासत आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा त्याच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहे, आरोग्याबाबतची समस्या ती उद्भवत आहे। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की इथे एकलव्य इतरत्र शिफ्ट करून आपल्या शाळेची जी निवास व्यवस्था आहे, अन्य काही व्यवस्था आहे, ती व्यवस्था चांगल्या तऱ्हेने होईल। एकंदरीत एकलव्य शाळेमुळे येथील जी परिस्थिती थोडी गंभीर आहे। अजूनही काही महत्त्वाच्या